श्री गणेश पुराण काशीच्या राजाचे गणेश लोकी गमन अध्याय 50 ते 53। श्री गणेशाय नमः। सूत म्हणाले, श्रोते हो, ब्रह्माजींनी व्यासांना दिवोदासाचे चरित्र सांगितले आणि गणेश कृपेने क्षिप्रप्रसादानांचे कसे कल्याण झाले तेही सांगितले। तेव्हा व्यासांनी विचारले, हे विधाता, मागील कथेत क्षिप्रप्रसादन राजाला गणेश लोकी मुक्ती मिळाली असा उल्लेख आहे, कृपा करून त्या लोकांविषयी काही माहिती सांगा। तेव्हा ब्रह्माजी म्हणाले, हे महर्षी, मी गणेश लोकांच्या संदर्भात नारदांना यापूर्वी सविस्तर सांगितले आहे। ही माहिती त्यांनी मुद्गल ऋषींना सांगितली, त्यांच्याकडून ती काशी राजांना श्रुत झाली। गणपतींनी आपल्या कामदायिनी नामक अंगीभूत शक्तीच्या योगाने इक्षु समुद्रात जो लोक निर्माण केला तोच गणेश लोक होय। त्याला स्वानंद भुवन व निजलोक अशी अन्य नावे आहेत। जे जन्मोजन्मी गणेशभक्ती करतात त्यांना या लोकांची प्राप्ती होते। इथे वास्तव्य करणाऱ्यांना राग, द्वेष, सुख, दुःख, जन्म, जरा, मृत्यू आदी द्वंद्वयुक्त संवेदना त्रास देत नाहीत। येथील कल्पवृक्ष त्यांना जे हवे ते देतो। सिद्धी व बुद्धी त्यांची सेवा करतात। एक दिवशी मुद्गल ऋषी काशीच्या राजाला भेटायला गेले होते। त्यावेळी काशीराजाच्या विनंतीवरून मुद्गलांनी त्यांचे संपूर्ण भविष्य सांगितले आणि म्हणाले, राजा, कालांतराने देवांतक आणि नरांतक हे दोन दैत्य त्रिभुवनाला संत्रस्त करतील। तेव्हा त्यांचा नाश करण्यासाठी गणपती कश्यप पुत्र महोत्कट म्हणून अवतार घेतील। ते लहानपणीच तुमच्याकडे येतील आणि येथील वास्तव्यात अनेक दैत्यांना ठार करतील। तुम्ही त्यांची मनोभावे सेवा करा। त्यांच्या कृपेने तुम्हाला गणेशलोक प्राप्त होईल। हे ऐकून काशीराजा धन्य धन्य झाले। नंतरच्या काळात तशीच परिस्थिती उद्भवली। महोत्कट काशीच्या राजाकडे आले। ते विनायकाचे अवतार आहेत हे आधीच माहीत असल्यामुळे काशीचे राजा त्यांची सर्वतोपरी सेवा करत असत। अवतार कार्य पूर्ण झाल्यावर महोत्कट गणेशलोकी निघून गेले। त्यांच्या विरहाने राजा भ्रमिष्ठासारखे वागू लागले। विनायका, विनायका असे म्हणून दिसेल त्या वस्तूला आलिंगन देऊ लागले। त्यांची अवस्था जाणून मुद्गलांनी काशीराजाची त्वरेने भेट घेतली। मृदू शब्दांनी त्यांचे सांत्वन केले, त्यांना धीर दिला व म्हणाले, राजा, गणेशलोक 5 सहस्त्र योजने विस्तीर्ण आहे। तेथील भूमी स्वर्णमय आणि रत्नजडित आहे। तेथील वैभवाचे मी काय वर्णन करणार। व्यष्टी आणि समष्टी या दोन्ही रूपात स्वतः गणाधीशच तिथे विराजमान आहेत। त्यांच्या परमकृपेशिवाय कोणालाही त्या लोकात प्रवेश मिळत नाही। सर्व कर्मांची निष्कृती झाल्याशिवाय तेथील गती प्राप्त होत नाही। तुमचा पुण्यभोग अजून बाकी आहे। 5000 वर्षे नाट्योपभोग घेतल्यानंतरच तुम्हाला तिथे जाता येईल। म्हणून आधी धीर धरा, स्वतःला सावरा आणि उर्वरित आयुष्य श्री गणेशांची आराधना करा। त्यातच तुमचे कल्याण आहे। तो उपदे शिरसा वंदे मानून त्यांनी 5000 वर्षे तपश्चर्या केली। तो प्रदीर्घ कालखंड पूर्ण झाल्यावर माघी चतुर्थीच्या दिवशी मंगळवारी काशीराजाने आपली नित्यकर्मे आटोपली। श्री गणपतींची षोडशोपचारांनी पूजा केली। ब्राह्मणांना अपार दानधर्म केला। याचकांना संतुष्ट केले। परिवारातील सर्वांचे सांत्वन केले। आप्तमित्रांच्या गाठी भेटी घेतल्या। मग ते आतुरतेने गणेशदूतांची वाट पाहू लागले। अल्पावधीतच एक विमान आले। त्यात तेजस्वी गणेशदूत होते। त्यांनी काशीच्या राजांना विमानात बसण्याची विनंती केली। त्यांनी राज्याची धुरा आपल्या विश्वासातल्या प्रधानांवर सोपवली। त्यांना प्रजेची नीट काळजी घेण्यास सांगितले। अशा प्रकारे इहलोकीची सर्व कर्तव्य पूर्ण करून त्या काशी राजांनी प्रसन्न मनाने विमानात प्रवेश केला। ते दिव्यदेही झाले। त्यांना निरोप देताना सर्व प्रजाजन अतिशय व्यथित झाले होते। काशीच्या राजांना घेऊन विमानाने आकाशात उड्डाण केले। मार्गामध्ये सर्वप्रथम पिशाच्च लोक लागला। तो पाहून त्यांना नवल वाटले। त्यांनी मोद आणि प्रमोद या गणेशदूतांना त्याविषयीची माहिती विचारली। ते म्हणाले, ज्यांच्या इच्छा आणि वासना तीव्र असतात, ज्यांनी आयुष्यभर दुष्कर्मे केलेली असतात, ज्यांच्या अंतःकरणात प्रचंड आसक्ती, द्वेष, लोभ, क्रोध, क्रौर्य असते आणि ज्यांनी आत्महत्या केलेली असते, अशी माणसे मृत्यूनंतर पिशाच्च होऊन या लोकी येतात। पुढे आणखी एक लोक लागला। तेथील लोक भयंकर स्वरूपाचे, अकराळ विक्राळ देहाचे व अत्यंत हिडीस होते। राजांनी त्या लोकांविषयी विचारले असता गण म्हणाले, राजा,
हा राक्षस लोक आहे. जे लोक वेदांनी सांगितल्याप्रमाणे विहित आचरण करत नाहीत, नित्यकर्मे करत नाहीत, अशा लोकांना अंती हा लोक प्राप्त होतो. त्यानंतरच्या प्रवासात गंधर्व लोक, सिद्ध लोक, चारण लोक, यक्षलोक, गुह्यक लोक, इंद्रलोक, अग्निलोक, यमलोक, कुबेरलोक, वरुणलोक, वायुलोक, सूर्यलोक, चंद्रलोक, गोलोक, सत्यलोक, विष्णुलोक, शिवलोक असे अनेक लोक राजांच्या दृष्टीस पडले. गणेशदूतांनी काशीराजाला त्या सर्व लोकांची माहिती सांगितली. देवेंद्रांची अमरावती तसेच विधी, हरी आणि हर यांचे रमणीय लोक पाहून त्यांना फारच धन्यता वाटली. त्यानंतर विमान अत्यंत गडद अंधारात गेले. तिथे मागचे पुढचे काहीच दिसत नव्हते. विमानाच्या तेजामुळे काशीच्या राजांना त्या अंधाराचे भय वाटले नाही. पुढे त्यांना प्रचंड गुहेसारखे मुख असलेली अत्यंत लखलखीत अशी भ्रामरी शक्ती दिसली. तिचे तेज असह्य होऊन ते मूर्छित पडले. गणेशदूतांनी त्यांना शुद्धीवर आणले. त्यानंतर विमानाने दिव्य मनोहर गणेश लोकात प्रवेश केला. तेथील भूमी सुवर्णमयी आणि रत्नखचित होती. तिथे सोन्या रुपयाची भव्य मंदिरे, प्रासाद व गोपुरे होती. तेथील भव्यता, रमणीयता, पावित्र्य आणि सौंदर्य पाहून काशीचे राजा अगदी थक्क होऊन गेले. तेथील अनुपम तेजस्वी स्त्री पुरुष पाहून त्यांना मोठा आल्हाद वाटला. तिथे त्यांनी इक्षुरस प्राशन केले. गणेशदूतांनी त्यांना आपल्या स्वामींपाशी नेले व म्हणाले, महाराज, आपल्या आज्ञेनुसार आम्ही ह्या श्रेष्ठ भक्तांना इथे आणले आहे. त्यावेळी ते महागणपती सहस्त्र पाकळ्या असलेल्या अत्यंत दिव्य आणि तेजपुंज कमळाच्या मध्यभागी उत्तम मऊ वस्त्रांनी मंडित अशा पलंगावर विश्रांती घेत होते. त्यांना पाहून राजाचे अंतःकरण भरून आले. त्यांनी दोन्ही हात जोडून त्यांना नमस्कार केला. गणपती उठून बसले. काशीच्या राजांना पाहून त्यांचा आनंद गगनात मावेना. त्यांच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. त्यांनी पुढे जाऊन त्यांना दृढ आलिंगन दिले. त्यांची प्रेमाने विचारपूस केली. काशीराजांनी त्यांच्या स्तुतीपर 10 श्लोक म्हटले. त्या स्तवनाने गणाधीश फारच प्रसन्न झाले. म्हणाले, राजा, आता तुम्हाला जन्ममरण नाही. तुम्ही या स्वानंद भवनातच नित्य वास्तव्य करा. त्या आशीर्वचनाने ते धन्य धन्य झाले. एवढा कथाभाग सांगून ब्रह्मदेव व्यासांना म्हणाले, महोदय, तुमच्या जिज्ञासापूर्तीसाठी फार नंतर घडलेला इतिहास मी आधी सांगितला. महोत्कटाचे चरित्र अजून पूर्णपणे सांगून झालेले नाही. आता मी तुम्हाला विनायकांनी अर्थात महोत्कटांनी शुक्ल ब्राह्मणांकडे भोजन केल्यानंतर पुढे कोणकोणते प्रसंग घडले ते सांगतो. श्री गणेश पुराण अध्याय 50 ते 53 समाप्त. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, कॉमेंट आणि सबस्क्राईब करा. शेजारील बेल आयकनचे बटन प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन येणाऱ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.